मी छत्रपतीच्या समक्ष बसून सांगतो तुम्हाला, मी कुठल्याच पक्षाचा नाही किंवा कुठल्याच पक्षाच्या वतीनं काम करत नाही, हे तुम्हाला प्रामाणिक सांगतो. उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होतं त्यावेळेसही मी त्यांना बोललेलं आहे, ते मी कठोर भाषेत, आणि आता यांचं आहे तरी बोललो. याचा अर्थ मी कोणत्याच पक्षाचा नाही, मी माझ्या समाजाचा. मला समाजापुढं कोणाचाच मुलायचा मी ठेवत. मग वेळे प्रसंग मला अर्ध्यावर समाजाला सोडलं तरी चालत, पण मी समाजाशी निष्ठा नाही ऐकू शकत. आणि नेमकं झालंय काय आता ते सांगायला तुम्हाला सुरुवात करतो. नेमकं झालंय असं, सरकारनं दिलंय 10% आरक्षण. आणि आपण मागतोय ओबीसीतून सरसकट मराठ्यांना आरक्षण, जे सिद्ध झालंय ते. मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झालं. तुम्हाला ते सरसकट द्यायचं नसेल तर ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करा, हे द्या. आपण अशी मागणी केली, त्यांच्याच म्हणण्यावर केलेली. त्यांनीच आपल्याला सांगितलं होतं सरसकट ते देत नाहीत, त्यांचा विरोध आहे. मग आपण नवीन पर्यायी शब्द काढू. पर्यायी शब्द सगळे सोयऱ्यांचा आपण आणि सरकारनं मिळून याच व्यासपीठावर काढल्या. पण झालंय असं, हे सगळं काय घडून येतंय ना. मी पुन्हा सांगतो, मी कोणत्याच पक्षाचा विरोध म्हणून करत नाही, पण आज सगळंची सगळं खरं बोलावं लागतं. फक्त त्यातले शब्द समजून घ्या. हे सगळं करतोय तो फक्त एकटा देवेंद्र फडणवीस. मला जे घेरलंय ना, तुम्ही शब्द ना शब्द फक्त समजून घ्या. सांगितलंय ना तुम्हाला, तुम्ही गोंधळ आरड्याची बैठक नाही, ही निर्णायक बैठक. मी आज टोकाचा निर्णय घेणार आहे. म्हणून तुम्ही हे नुसतं घोषणा टाळ्या नकोय. समाज आज कोणत्या दिशेला आहे आणि उद्या यांना कोणत्या दिशेला न्यायचं आहे आणि आपण कोणत्या दिशेला आणलं हे समजून घ्या. मराठ्यांचा दरारा पुन्हा एकदा राज्यावर निर्माण झाला आणि हे दरारा संपवायचा त्यांचं स्वप्न आहे. संपवायचं तर मराठ्याच्याच हातात संपवायचं. याच्यात एकनाथ शिंदेचे सुद्धा 2-4 लोक आहेत. शिंदे साहेब सुद्धा, अजितदादांचे सुद्धा 2 आमदार आहेत याच्यात. आणि सगळ्या सोयऱ्यांचं होऊ देत नाही आणि 10% मराठ्यावर लादायचं काही करू. आणि हे पोरग ऐकतच नाही. हे पोरग एक तर संपलं पाहिजे, नाही त्याचा गेम तरी करावा लागल, नसता याला बदनाम तरी करावं लागल, नसता याला उपोषणात मरू द्यावा लागल म्हणून 16वा दिवस उगला, नसता याचं काहीतरी करून कमायना, पॉयझन देऊन कमायना सलाईन मधून, म्हणून मी परवा रात्री सलाईन सुद्धा बंद केली. किंवा याचा एन्काउंटर तरी करावं लागेल. हे देवेंद्र फडणवीसचं स्वप्न आहे. हे देवेंद्र फडणवीसला वाटतं. आणि मी आज